मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. पतिव्रते हरिभक्तीपरायण रामदास महाराज देशमुख, श्री हरिभक्तीपरायण संजय महाराज नवपुते. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. आम्हा नारायण तैशा परी, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. आम्हा नारायण तैशा परी,
तुका मनेक विध झाले मन विठ्ठला वाचूनी नेने तुझे सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन नमन चरण संता तुझा दुसरे चरण संता तुझा दुसरे चरण संता तुझा हरि दत्त कृपा धारे कथेचा विस्तार दत्त कृपा धारे कथेचा विस्तार हरि दत्त कृपा धारे कथेचा विस्तार दत्त कृपा धारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पीठे तटे भीमदत्ता वरं पुंडरीकाय धात्रो मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी पत्र्यावानी का आवाज येतो तो बास वाढवा ना तुम्ही प्रबल कमी करा हॅलो 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 प्रस्तुत आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे महान संत विश्ववंद्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा इथे अनेकांना माहीतही असेल तो अभंग वडवाळी गावामध्ये 40वे वर्ष या अखंड हरिनाम सप्ताहाचं आणि सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं आमचे मित्र शिवाजीराव गाढे यांनी निमंत्रण दिलं आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. शिवाजीराव आणि मी समदुःखी, मी म्हणजे हा लौकिक अर्थानं, तसं मी कोणीच नसतो. म्हणून प्रत्येकानं ओळखावा मी कोण आहे. शिवाजीराव हिंदी पिक्चरमधले एक महान गीतकार आहे साहिर लुधियानवी यांचं एक वाक्य आहे, इस जहां में जिसने बड़ी बात कर ली, जिसने अपने आप से मुलाकात कर ली. याला जोडून माऊली 9व्या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये म्हणतात की तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. मी कुणीच नाहीये, कसा शोधावं म्हटलं, शोधावं. मैं कौन हूं, हू एम आय. बुद्धीनंही शोधला, कुठेच नाही सापडला. बुद्धीचं जाऊ द्या बा म्हटलं, मनाने शोधूया. म्हणलंय कुठं कुठं पळतो, अमेरिका दुबई कुठं बी. मनानेही शोधला, कुठेच नाही सापडला. एक छानसं उत्तर आलं, नथिंग टू अचीव, नो वेअर टू गो. मला कुठे जायचं नाही आणि मला काही मिळवायचं नाही. शेवटी काय, देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. पण हे तुकाराम महाराजांचं सत्य आहे. आपलं सत्य ते असू शकत नाही ना, प्रत्येकाचं सत्य वेगळं आहे. 3 अवस्था पडतात.
माहिती असणं वेगळं, ज्ञान असणं वेगळं. आता शिवाजीरावाच्या मामींनी स्वयंपाक केला, नुसतं माहीत झालं, मग स्वयंपाक केला माहिती. जेव्हा तो खाल्ला तेव्हा ते ज्ञान झालं ना. जे गुळ आहे, गुळ महाराज, गुळ दिसतो तोपर्यंत ती फक्त माहिती होते, इन्फॉर्मेशन. जेव्हा तो तोंडात टाकेल आपण तेव्हा त्याचं नॉलेज, त्याच्याही पुढे एक अवस्था आहे विजडम, शहाणपणा. महिला त्याच गुळाला जेव्हा चपातीच्या पिठामध्ये घालून त्याची सुंदर अशी पोळी करतात तेव्हा ते शहाणपण येतं. आज शिवाजीरावांना धन्यवाद देईन की इतक्या मोठ्या या पुण्यनगरीमध्ये बालाजीचं देवस्थान आहे. या देवस्थानाला धनब्रह्मा असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप पंढरपुरामध्ये ते नादब्रह्मा. मी या देवाकडे जाताना गोविंदा गोविंदा असं करत जावं लागतं. तिकडे जाणारा तो देवाशी डायरेक्ट डिलिंग करत असतो बालाजीशी. जेवढं मिळेल ना त्याच्यातलं 50% तुला आणि 50% मला. हां हो, म्हणून ते धनब्रह्मा आहे. आणि पंढरपूरचा विठोबा नादब्रह्मा आहे. इतके त्यांच्या मामांच्या घरी चांगलं आदर सत्कार झाला, जेवण झालं आणि मग इथे आलो. मागे 2-3 वर्षापूर्वी याच ठिकाणी मी आलो होतो, पण सहज आलो होतो शिवाजीरावांकडं. त्यांचं अपंगांच्यासाठी मोठं काम आहे. माणूस जगला किती, यापेक्षा जगला कसा याला महत्व आहे. या अवस्थेमध्ये ते दुर्ग भ्रमंती करतात. किल्ल्यामध्ये आणि छत्रपतींच्या नावामध्ये किती ताकद आहे, हा माझा छोटासा अनुभव सांगून आपण पुढे जाऊया. मंडळी, सांगायला काही कमीपणा येत नाही. मला शुगरचा प्रॉब्लेम होता. 240 शुगर असायची महाराज जेवणाच्या आधी. जेवण झालं की मग ती 350, 345. आणि कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे 5 वर्षापूर्वी घरी आले आणि मला म्हणाले, महाराज या ना. तेव्हापासून दर 1-2 जूनला मला फोन करतात. मी म्हणायचं शुगर आहे. आणि यावेळेस मात्र 5 जूनला रायगड चढलो, व्याख्यान केलं, उतरून खाली आलो आणि 8 जूनला ती शुगर मोजली तर ती 70/140 झाली. आणि 8 जूनच्या रात्रीपासून तर आत्तापर्यंत सबकॉन्शियस माइंडला कमांड देत देत आत्तापर्यंत परवाचा रिपोर्ट आहे 72/142, कोणतीही गोळी न खाता. म्हणून आपण अपंगाला स्वतः मी तर मला समजतच नाही. आणि म्हणून इथंही कुणी असतील त्यांना प्रत्येकाला माझं सांगणं आहे, अरे आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडं शिल्लक काय आहे त्याचा विचार करा. यश तुम्हाला मिळाल्या वाचून राहणार नाही. म्हणून जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी आणि जे मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी सांगून जातो, जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना, क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. मला काय झालंय, मी नाही इकोचं जाऊ दे, इकोचं नाही ते म्हणत. तो ट्रबल जास्त झाला. बास वाढवा ना थोडा, ते फाटल्याने आवाज येतो मला. ती सगळं म्हणून मी पार चंद्रपूरला गेलो ना महाराज, तरी साऊंड बरोबरच नेतो. आज तर इथे येताच येत नव्हतं मला. पण गेली 32 वर्ष मी शब्द कधी मोडला नाही. मी जर आता सकाळी निघालो असतो ना तर इथं यायला ह्या टायमिंगला आलो नसतो, कारण जवळजवळ 700 किलोमीटरवरती होतो मी परवा. शिवाजीरावला म्हटलं नाही बा आता येणार, काय करणार, कारण असं येऊन परत मला तितकंच जायचं आहे. मग इवायने थोडं जायचं, मला गाडीचं आहे नागपूरच्याही पुढे. मी तिथून इकडे आलो परत. का तर शब्द दिलेला मोडत नाही म्हणून. तरी त्यांनी कोणाला सांगितलंच नाही. मी म्हणलं मला जमणार नाही, मी आमचा पुत नाही, तरी तुला महाराजच पाहिजे ना. आळंदीला आमचा भैया अर्जुन भैया आहे, तिथं आळंदीला. मी अर्जुन भैयाला पाठवतो. कीर्तन काय असतं अर्जुन भैयानी करावं. हां असतं. इथं मोठे 7 दिवस समाधान महाराज आहेत, बाबा महाराज इंगळे, उद्या आमचे आळंदीचे
पुरुषोत्तम महाराज पाटील तिथं नाचून नाचूनच कीर्तन करतात. काल्याला तर ढोक महाराज आहे. ही सगळी दिग्गज मंडळींच्या मध्ये मध्ये बसवलं. एवढा मोठा आहे का मी. आज 17 वर्ष झाली. दर नागपंचमीला रामराव महाराज ढोक बरोबर 5 वाजता आमच्या घरी राहुरीला न चुकता येतात. 17 वर्ष झाले. 17 आहे म्हणल्यावर इथून पुढे काही खतराच नाही. हो, बरोबर 17 वर्ष झाली. समाधान महाराज येतात, बाबा महाराज येतात, पुरुषोत्तम महाराज सगळेच येतात. आणि यांच्यामध्ये मला बसवलं. किती किती मोठेपणा आहे. तुकाराम महाराज सहज म्हटले ना, मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. कारण मला काही येत नाही. मी अध्यात्मामध्ये लोअर केस दिला आहे. तर मी शिकतोय अजून. पण तो मी नाहीच आहे कोणी. हो, इथे या भूमीमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे सगळे किस्से तुम्हाला माहित आहेत, सगळ्या कथा माहित आहेत. त्यामुळे माझ्या तोंडातून का तुकाराम महाराजांचा अभंग आला. खरं नाथ महाराजांचा हवा होता. जाऊ द्या, पण कुणाला तरी घ्यायचं असेल. कारण हे मी बोलत नाही. चाले हे शरीर कुणाची सत्य कोण बोलवितो हरिविना. या अभंगामध्ये महाराज काय करतात. तुकाराम महाराज जो भक्त आहे आणि ज्या भक्ताची जो प्रत्येकाचा उपास्य दैवत जो आहे, मग त्या भक्ताचं त्या दैवताविषयी किंवा त्या देवाविषयी आदर, सद्भाव आणि निष्ठा कशी असावी याचं मार्गदर्शन या अभंगामधून करतात. विठ्ठल देव कुणाचा कुठलाही असू द्या, याला रिवर्ब ठेवा तुम्ही. हा रिवर्ब ठेवा, रिवर्ब थोडा. पूर्ण फ्लॅट नको आहे. हॅलो हॅलो नाही, एवढाही नाही हो. हॅलो हॅलो एवढं नसतो. कुठलाही देव घ्या, कुणी बी देव कोणताही निवडा, ज्याचा त्याला अधिकार आहे लोकशाहीमध्ये. पण जो कोणी देव निवडाल त्या देवाच्या प्रती अखेरच्या श्वासापर्यंत तो आदर, सद्भाव आणि निष्ठा ही अखेरच्या श्वासापर्यंत असावी. सारखं सारखं देव बदलत राहू नये. आणि जो सारखा सारखा देव भगवंत बदलत राहिला ना, याला माऊली म्हणतात ऐसे निगा सैरा धाव तू. याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. हां, व्यभिचारी भक्ती. भक्ती एकनिष्ठ असावी. बघा उदाहरण पहा. एखादा माऊलीच्या दिंडीहून आळंदीहून पंढरपूरला चालला. ज्ञानबा तुकाराम करत 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 सासवड ओलांडलं त्यानं. आणि सासवडच्या पुढे घाट ओलांडून तो सासवडमध्ये आला. पहिलीच वारी आयुष्यातली त्याची, पहिलीच वारी. त्या पहिल्या वारीमध्ये जर पावसामध्ये सोडला तर पुढच्या वर्षी वारी. दुसऱ्या वर्षी दिंडी मालक म्हणतो हॅलो महाराज वारी आली बरं का वारी. ती म्हणतो तब्येत नाही ना बरी. देह जाओ अथवा राहो. हे पण हे बोलाय पुरतच राहिलं. कुठली गोष्ट करायची असेल तर प्रामाणिकपणानं करावी. पाट्या टाकून या गोष्टी होत नाहीत. हां, लोकांचं उलटं झालंय. हा देवारा आहे आपला. हां, या देवाऱ्यावरती किती देव ठेवावेत याची तरी अक्कल पाहिजे. लोकांचं उलटं होऊन राहिलं सगळं. गळ्यात माळ तुळशीची, खिशाला पिल्ला त्या नरेंद्र महाराजचा. हां,
पियानावर आसाराम बापू, गळ्यात अनिरुद्ध बापू. हो, पुस्तकं कोणाचे वाचित म्हणे वामन पैचे. दंडाला काय तर म्हणे तावीत आहे. कोणाचा तर म्हणे हाजी मलंग चाबे. तू कोणत्या देवाचा आहे नेमकं? मधल्यामध्ये देवालाही कळे ना. आमच्या विदर्भातले, मी काल तिकडेच होतो ना परवा, विदर्भातले एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देवाबद्दल काय म्हणतात. अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. 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 पावायचा नाही रे. काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. कीर्तनाला रंगत काय आहे ते माहिती का? पैठणी असते ना, म्हणजे पैठण तुमचं जवळ आहे म्हणून नाही, पैठणी असते. पैठणी, पैठणीला किंमत कशामुळे येते? तिच्यामध्ये जी जर आहे त्या जरीमुळे त्या पैठणीला किंमत येते. कीर्तनाला रंगत का? पहा, घरात जो मोठा माणूस असतो ना त्याला दादा म्हणतात सगळे, दादा. ही सगळी दादा मंडळी माझ्या पाठीमागे साथीला आहेत ना, म्हणून आजच्या कीर्तनाला रंग आहे. विठ्ठल मग देव बाजारात मिळत नाही आहे असं तुकडोजी महाराज म्हणतात. देव, GOD, गॉड. गॉड म्हणजे देव. शिवाजीराव आत्ता आमच्या कुलगुरूंनी माझं व्याख्यान ठेवलं, आमच्या राहुरीच्या कृषी विद्यापीठाचे KP विश्वनाथा साहेबांनी. सगळे पुढं बसलेले सगळे पोट्टे पोट्टे, MSc BSc असेच पोट्टे. हो, पोट्टे म्हणजे विदर्भामध्ये पोऱ्याला पोट्ट्या म्हणतात. त्याच्यातलं एक पोट्ट्या उठल्यानंतर महाराजजी महाराजजी वी डोंट नो गॉड. असं आहे का? म्हणजे GOD, गॉड, जनरेशन, ऑपरेशन आणि डिश्युलेशन, उत्पत्ती, स्थिती आणि लय. आमच्या अध्यात्मामध्ये उत्पत्ती, स्थिती, लय म्हणतात. तुमच्या सायन्समध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं काय कार्य आहे ते म्हणे तेच आहे. पण त्या GOD, गॉडचा अर्थ आत्ता असा घ्यावा आपण. GOD, गॉड, गो ऑन ड्युटी. कर्म ही पूजा आहे, मात्र ते कर्म प्रामाणिकपणाचं असावं, सत्याचं असावं. सत्याबद्दल, आपल्या स्वतःच्या बद्दल दाखला देताना माऊली म्हणतात, माझ्याच मुखातून का ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा ग्रंथ प्रगट झाला. काय असं असावं? माऊलींची उभी आहे, माझी ये सत्यवादाचे तप केले असे बहुत कल्प, म्हणून तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. माऊली म्हणतात की एका कल्पामध्ये जितक्या वेळा मी जन्माला आलो आणि जितक्या वेळा मी माणूस म्हणून जन्माला आलो त्या वेळेला माझ्या मुखातून फक्त आणि फक्त सत्यच बाहेर पडलं, दुसरं पडलंच नाही. आणि म्हणून या जन्मामध्ये माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी प्रगट झाली. गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये अष्टांग योग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. याच्यामध्ये पुन्हा 5 यम आणि 5 नियम येतात. 5 यम कुठले? सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. सत्यामध्ये खूप ताकद आहे. सत्यानं जगा. म्हणून भामटा माणूस मायापुढे टिकत नाही. शिवाजीराव, मी आता बच्चू कडूंचा पोवाडा केला, ते ऐकून एका आमदाराच्या पोट्ट्याचा फोन मला आला आणि महाराज तुम्ही बच्चू भाऊचा पोवाडा केला. म्हणलं हो. म्हणजे आपल्या पप्पाचा करा ना. म्हणलं का मग? ते म्हणून ते आमदार आहेत. म्हणलं मग? ते म्हणून लय विकास कामं केले. म्हणलं अभे 288 आमदार आहे महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक जण विकास कामं करतं. मला म्हणतो तुम्हाला काय पैशाची घेणं आहे ना? अभे म्हणलं पैशावाल्या उद्या दाऊद इब्राहिम येईन ना माझ्याकडं. ते शिर्डीचा आपलं शिवाश्रम चालू आहे म्हणून महाराज, त्या शिवाश्रमला किती खर्च येतो? मी म्हणून 10 कोटी येतो, तर ते म्हणून 20 कोटी घ्या, पण मा पवाडा करा ना. मी का स्मगलर झालो, माझ्यावर काय अन्याय झाला होईल ना. त्याला अर्थच नाही. माणसानं कसं संसारामध्ये असावं. तुमचेच म्हणजे याच महाराष्ट्रातले पैठण क्षेत्रातले नाथ महाराज म्हणतात की पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतुनी राहती, तैसे असावे संसारी
जोवरी टाकतं नाची जोडी. माणसाचं उलट होतंय. अजून देवच चाललाय आपला. उलट उलट होतंय. बोर झाले का तुम्ही? बोर झालं असेल ते एकदा जोऱ्यात टाळ्या वाजवा, एकदम जोऱ्यात, एकदम जोऱ्यात. बाबा बाबा, एवढ्यांना बोर झालं का? मी म्हणलं जेवढ्यांना बोर झालं असेल त्यांनी वाजवावं. इको द्या ना थोडा याला. इको नाही आहे, तुम्ही पोरं नका ठेवते. ऐकण्यात फरक झाला नाही. मान एक सांगू का, कुठलंही ध्यान करावंच लागत नाही, ध्यानावर राहावं लागते फक्त. मी तर शिवाजीरावाला पस्तावा आला असून एवढी लांबून काहाला बोलवलं, म्हणून मी विचारलं बोर होऊन राहिले का बा. तुमचं गाव आहे, छान गाव आहे. गावामध्ये जी गेली 40 वर्ष संस्कृती टिकवण्याचं काम होतंय ना, पण गावाबद्दलही तुकडोजी महाराज परत आठवले मला. विदर्भात 2-3 दिवस होतो, त्याचा परिणाम आहे काय नो काय माहिती. मग तुकडोजी महाराज म्हणतात, गावामध्ये एखादं मंदिर बांधण्यापेक्षा गावालाच मंदिर केलं तर. त्याच्यावरती एक अभंग आला लक्षात मला. जीवा भावान जेव्हा मी पाहिलं, जीवा भावान जेव्हा मी पाहिलं, माझं गावच मंदिर शोभलं, माझं गावच मंदिर शोभलं. जीवा भावान जेव्हा मी पाहिलं, जीवा भावान जेव्हा मी पाहिलं, माझं गावच मंदिर शोभलं, माझं गावच मंदिर शोभलं, हे माझं गावच मंदिर शोभलं. शिक्षण देऊनी करूया होळी, आज्ञानाची करूया होळी, आज्ञानाची करूया होळी. अरे गाडगे बाबांनी सांगितलं की जेवणाचं भांड मोडा पण पोऱ्याने शिकवा. आजच्या या 21व्या शतकामध्ये शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे, आणि म्हणून प्रत्येक मुलाला मुलीला शिकवा. अरे कुणी सुद्धा अडाणी राहू नका. आपल्या भारत देशाला जर जागतिक महासत्ता बनवायचं असेल, शिक्षण घेऊन करा दिवाळी, अज्ञानाची करूया होळी, अज्ञानाची करूया होळी, अज्ञानाची करूया होळी. स्वयंस्वरूप गाव इथं पाहिलं, स्वयंस्वरूप गाव इथं पाहिलं, माझं गावच मंदिर शोभलं, माझं गावच मंदिर शोभलं. जीवा भावान जीवा भावान पाहिलं, माझं गावच मंदिर शोभलं, माझं गावच मंदिर शोभलं, माझं गावच मंदिर तुकडोजी महाराजाची दिमडी बी ऐकायला मिळाली मला. पोवाड्याला मी वाजवत असतो ते. किती जणांनी पोवाडा ऐकलाय माझा? कधी ऐकलाय का कोणी? नाही? धन्यवाद. नाही नाही, याच्यात नसते झलक. आणि पोवाडा हा पखवादावर नसतो. कोणी गात असतील तर गाऊ नये. आणि कीर्तनात पोवाडा नसतोच. कीर्तनाचे काही नियम आहेत. शक्यतो त्या नियमाला कुठं बाधा येणार नाही अशा पद्धतीने लोक मला म्हणतात करा कीर्तन, म्हणून मी करतो. हो, यूट्यूबवर तुम्ही शिवशाहीर विजय तनपुरे टाका, तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. म्हणून आपण
ज्या देवाविषयी आपली चर्चा चालली, जी ओली गॉड, 3 देव प्रामुख्यानं पाहायला मिळतात आपल्याला, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवाकडे पहा, म्हणजे तिथं उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्मदेवाकडे पाहिल्यानंतर कमळामध्ये जन्म आहे, बाजूला सगळा चिखल आहे, मात्र ब्रह्मदेवाची वृत्ती किती आनंदी आहे. दुसरा देव भगवान विष्णू शेष नागावरती पहुडलेला आहे, पायाखाली पायाशी लक्ष्मी आहे. या शेष नागाचा अर्थ आपण असा घ्यावा की आपले निगेटिव्ह थॉट, नकारात्मक विचार, त्याच्यावरती आपण आलो की पायाशी लक्ष्मी येते. आणि तिसरा देव भगवान शंकर सगळं डिस्ट्रॉय करतं, नाश, पण नाश कधी होत नाही. या पृथ्वीवरती कुठलीही गोष्ट नवीन निर्मिती होत नाही आणि कुठलीही गोष्ट कायमची नष्ट होत नाही, लोप पावते ती. माऊलीच्या आरतीमध्ये लोपले ज्ञान जगी म्हणून भगवान गोपाल कृष्णाने कृष्णाला सांगितलं की त्या अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे ज्ञान मी तुझ्या बरोबरच पहिल्यांदाच प्रगट करतो असं नाही, हे परंपरागत चालत आलेलं ज्ञान फक्त लोपलं म्हणून तुझ्या ठिकाणी मी तुझ्या निमित्तानं फक्त प्रगट करतोय. म्हणून कुठली गोष्ट नवीन निर्माण होत नाही. याच देवाला 2 अपत्य दाखवलीत. पहिला कार्तिकी आणि दुसरा नाही माहिती का? इकडे आहे का माहिती? भगवान शंकराचा गणपती बाप्पा. म्हणून आपल्या आयुष्याची कधी शेवट होत नाही आणि आपण नवीन गोष्टीला सुरुवात करताना गणपती बाप्पाच्या पूजेने करतो. म्हणून काही संपत नाही. माऊली म्हणतात, मी नाही उपजले ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा. म्हणजे ही सायकल आहे. जानेवारी ते डिसेंबर ही एक सायकल आहे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ही एक सायकल आहे, तसं जन्म ते मृत्यू ही एक सायकल आहे. मोबाईल आहे ना सगळ्यांकडे, आहे का? बोलत जावं तुम्ही, मला बरं वाटतं. मग मोबाईलला पहा 5-6 ॲप देते कंपनी, आपल्या बोट आलेले वळवळ. आपण ते प्ले स्टोर उघडतो, मग हे टाकते जॅम करून टाकतो. मग बटणं फिरून फिरून ते खराब होतं. ते दुकानवाल्याकडे गेलं का ते म्हणतं त्याच्यातलं सिम कार्ड काढतं आणि दुसऱ्या हँडसेटमध्ये टाकतं. तसं आपलं या मोबाईलचे हे बटणं खराब होतील काही दिवसांनी. मग भगवंत त्याच्यातलं आत्मा नावाचं सिम कार्ड काढतो, दुसऱ्या हँडसेटमध्ये टाकतो, नंबर तोच राहतो, कळत नाही आपल्याला. हो, आपल्याला कळत नाही, आपण ध्यानावर राहत नाही. स्थिरता आली पाहिजे मनाला. कबीरदास म्हणूनच म्हणतात की मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. आणि त्या मनाला देवाकडं लावलं पाहिजे. हो, दिंडीहून निघाला, मग पहिलीच वारी त्याची, मग दुसऱ्या वर्षी तो पावसानं झोपडला, पहिल्या वर्षी का तो जातच नाही दिंडीला. देह जाओ अथवा राहो, उपयोग नाही, याचा काही अर्थच नाही. कुठल्याही माणसानं कुठलाही देव निवडावा, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण जो कुठलाही देव निवडला, अखेरच्या श्वासापर्यंत आदर, सद्भाव आणि निष्ठा त्या भगवंताच्या प्रती अशीच असावी. आणि निष्ठा काय असते? आमचे शिवाजीराव आहेत ना गाडे, त्यांच्याच नावाचे एक इतिहासामध्ये शिवा काशीद होते. पहा, जाता जाता इतिहासाला टच करून जाऊ. निष्ठा सांगतोय म्हणून घुसलो मी इतिहासाकडे. आजकाल सगळी निष्ठा निष्ठीच आहे. हो, बघा निष्ठा कशी होती मंडळी. त्या सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये माझा राजा अडकला आणि जवळजवळ 125 दिवसानंतर त्या गडाचा दरवाजा उघडला गेला. आणि राजाने त्या शिवा काशीदाला हाक मारली. शिवा आला, राजानं हात जोडलं. राज, माझी आठवण काढली सा? हो रे शिवा, सिद्धी जोहरशी लढायला जायचंय. मग राजा अडलं कुठं? अरे शिवा, याच्यासाठी
प्रति शिवाजी हवा रे. आणि मंडळी राजांनी आपली संदूक उघडली. त्याच्यातून आपला अंगरखा काढला आणि शिवाच्या समोर धरताच शिवा बोलतो, राजा राजा आपली कापडं आम्हाला घालायला लावतासा. हो रे शिवा, तुला घालावेच लागेल. आणि मंडळी राजाने एक एक वस्त्र शिवाच्या अंगावर चढवायला सुरुवात केली. डोक्यावरती जिरे टोप चढवला, कमरेला दुशेला बांधला, तलवार म्यान केली. आणि राजाने दुसरी संदूक उघडली. त्याच्यातून ते जरी चढाव काढले आणि शिवाच्या समोर धरतात. शिवा बोलतो, राजा 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 त्या जरी चढावाच्या जवळ उभा राहायची आमची लायकी नसताना तुम्ही मला ते पायामध्ये घालायला सांगतासा. हो रे शिवा, तुला घालावेच लागतील. आणि मंडळी एक एक वस्त्र शिवाच्या अंगावर चढत असताना शिवाचं अंतकरण असं धस्स झालं. इतक्यामध्ये राजाने आपल्या कानातला चौकडा उतरवला आणि शिवाच्या कानामध्ये अडकवताच राजांचाही राखलेला अवसान गळून गेलं. आणि राजांनी शिवाला मिठी मारली. आणि राजे बोलतात, अरे शिवा, एवढ्यासाठी या राजेपणाचा तिटकारा येतोय र. जसा प्रसंग पडेल तस तशी तुझ्यासारखी नररत्न खर्ची घालायची. मंडळी इतक्यामध्ये राजाचा एक आसू शिवाच्या खांद्यावर पडला. शिवा बोलतो, राज मी मेल्यानंतर माझ्यासाठी खूप जण रडत्यात, पण या जिवंत असताना तुम्ही माझ्यासाठी रडतासा. सोनं झालं राज माझ्या देहाचं. राज एक विनंती हाय, माझी कारभारी नेहमी विचारायची कसं दिसत्यात आपलं शिवा राज. त्यावेळेला म्या सांगायचो, अगं अगदी माझ्यासारखं दिसत्यात. तेव्हा राजा म्या गेल्यानंतर एक डाव माझ्या घरला जा, माझ्या आईला आणि कारभारणीला दर्शन द्या. आणि मंडळी शिवा काशीदाचं बलिदान झालं. आणि त्यानंतर 6 महिन्यांनी त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेवापूर गावामध्ये माझा राजा पोहोचला. आपला सरंजाम सगळा बाजूला ठेवला. निवडक लोकांच्या समवेत राजे गेले आणि आईला नमस्कार केला आणि बोलतात, माते तुझा शिवा मी नाही आणू शकलो. त्यावेळेला शिवाची आई बोलते, अरे राजा, माझा शिवा जिवंत नाही हे सांगायला तुमची काय आवश्यकता होती. माझा शिवा जर जिवंत असता तर तुमच्या अगोदर पळत आला असता आणि म्हणाला असता, आई आपलं राजा आलं, तू ओवाळ त्यांना. अरे पांडुरंगा, अशी 2-4 लेकरं मला का दिली नाही या स्वराज्यावरती शहीद होण्यासाठी. मंडळी कुठून आली ही त्यागाची भूमिका प्रत्येक मावळ्यामध्ये. तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचे, स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचे, स्वामीसी संकट पडे संकट पडे जे गोष्टीचे, स्वामी संकट पडे जे गोष्टीचे, स्वामी संकट पडे जे गोष्टीचे, स्वामी संकट पडे जे गोष्टीचे. काय त्या प्रेमाचे सुख
किती संकट आलेलं असताना मला कुठल्या गोष्टीमध्ये सुख असणारे याला म्हणतात निष्ठा. मंडळी, अशी 7 दिवस शिवायन कथा चालते. जसे आमचे रामराव महाराज ढोक रामायण सांगतात ना, तसं मी शिवायन सांगतो. आणि त्याला प्रत्येक घटनेला जगद्गुरू तुकाराम महाराजांचे गाथेतले प्रमाण आहे. 7 दिवस ती कथा चालते आणि 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनानं त्याची सांगता होते. 2 वर्षापूर्वी बाजूला असणाऱ्या संभाजीनगर शहरामध्ये आमचे मित्र अंबादास दानवे यांनी त्या कथेचं आयोजन केलं होतं. दररोज त्या कथेला 25 ते 30 हजार लोक असतात कुठेही झाली तरी, कारण त्याचं भव्य आयोजन करावं लागतं. त्याची झाकी आणि ते आणि 7 दिवसानंतर कळतं माणसाला की असे होते का शिवाजीराजे. हो, म्हणून त्या कथेची व्याख्या आपल्याला एका वाक्यामध्ये अशी देता येईल की माणसानं कसं जगावं हे आम्हाला रामायण शिकवतं, माणसानं कसं मरावं हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवतं. अरे पण राष्ट्रासाठी कसं जगावं हे छत्रपतींचं चरित्र शिकवतं, आणि राष्ट्रासाठी कसं मरावं हे धर्मवीर संभाजी राजाचं चरित्र शिकवतं. आणि कदाचित तेच सांगण्यासाठीच पुनर्जन्म दिला असावा मला भगवंतानी. कारण मंडळी, मी तुमच्यासमोर जो जिवंत आहे ना, याला एकमेव कारण आहे. मला हा पुनर्जन्म दिला शिवसेना प्रमुखांनी मला वाचवलं आहे. इथं राजकीय भाग काही नाही, कारण मी राजकारणात कुठेही नाही. पण तरी तुम्हाला जाऊन सांगेल का 21 तारखेला मतदान करा. कोणाला करा हे नाही सांगणार मी, पण करा. पण ती करा, कारण ही लोकशाही शिवाजीराजांनी उभी केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली छत्रपतींच्या विचारावरतीच. आणि म्हणून जिवंत मी आहे ना तुमच्यासमोर. शिवसेना प्रमुखांनी वाचवलं मला. शिवाजीरावला माहीत आहे ते. जवळजवळ बाळासाहेबांच्या 49 भेटी झाल्या. एक एक भेट 1.5 तासाची असायची. जुना मातोश्री होता तेव्हापासून. आणि 2001ला टी सिरीजचे मालक होते गुलशन कुमार. त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन आलो. पहिलं मुंबईला रेकॉर्डिंग करायचो, मग पुण्याला करायसाठी. आणि ती पैसे घेतले आणि 20 मिनिटात ते संपवले. मी कळलोच नाही मला. आणि मला सायकॅट्रिककडे ॲडमिट केलं. सायकॅट्रिक म्हणजे येण्याचं डॉक्टर. माया नुसता फ्यूज नव्हता गेला, अख्खा टिपी जळाला होता. हो, मग आमच्या बाळूनी मातोश्रीवरती फॅक्स टाकला आणि तिथून थापाचा फोन आला, लक्ष राहू द्या म्हणे. आणि त्यानंतर नगर शहरातील अनिल भैया राठोड यांनी पैसे आणून दिले आणि माझ्या बाळूला परत 20 रुपये दिले आणि सांगितलं की पैसे मिळाले म्हणून कळवा, म्हणून हा पुनर्जन्म आहे तो. म्हणून मी माझ्यासाठी जगत नाही. आता तर मी या कंडिशनला आहे की मेरी जीने की तमन्ना नाही, मेरी मरने की आरजू नाही. आणि म्हणून इतर अपंगांसाठी शिर्डीच्या जवळ मेंढी गावात शिवाश्रम उभं करायला घेतलं आहे. 25 डिसेंबरला त्याचं बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते लोकार्पण आहे. महाराष्ट्रातला कुठलाही अपंग वृद्ध कलावंत तिथं येतील, स्वाभिमानाने जगतील आणि काम करतील. येतील आणि नुसती खातील नाही, कारण कष्ट तो सभी को करने पड़ते हैं. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग अपने को भरने पड़ते हैं. त्याच्यातून ज्या आईवडिलांना त्यांची मुलं सांभाळत नाही असे आईवडील राहतील. आणि अनाथ मुलांना UPSC MPSCचं मोफत शिक्षण तिथं असणार आहे. म्हणजे आगामी 5 वर्षानंतर तुम्हाला महाराष्ट्रात भारतात कुठेही कित्येक तहसीलदार दिसतील अनाथ, कित्येक कलेक्टर दिसतील, कित्येक SP DSP, काही जज दिसतील, काही BOD दिसतील, असे दिसतील. कारण मी सुद्धा गमतीनं महाराज म्हणायचो की मला लाल दिव्याच्या गाडीमध्ये तहसीलदार बनून जायचं आहे, पण तेवढा वेळ नाही माझ्याकडे. पण मी MPSC पास केली. मागच्या 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला अपंगांना 45 वयाची मर्यादा असते, ते UPSCचे मी प्रिलियम पास करणार होतो. फक्त सर्व्हर डाऊन झालं म्हणून फॉर्म नाही भरता आला. मेनला नाही आपली ताकद चालत, पण ती जी कोण बनेगा करोडपतीसारखी ती करणार होतो, पण राहून गेलं. आणि अशा नीतीनं, या निष्ठेनं, आपण निष्ठा होती म्हणून इकडे निसटलो. एखाद्याला वाटून चाललंय का याचं. हां, पण मग आलं तर सगळं जेवढं सांगतंय. बोर झाले का तुम्ही? झाले असं ते एकदा सांग. एकदा जोऱ्यात टाळ्या वाजवा, एकदम जोऱ्यात, एकदम. वा वा वा, एवढे झालेत बोर. मग हा तुम्ही नाही झाले ना. आता लहान लहान पोट्ट्याने वाजवले ती वेगळी गोष्ट आहे. हां, पोट्टे ॲडव्हान्स राहते. हो, आता एक इन्स्पेक्शन घ्यायला साहेब येतो बरं का शिवाजीराव.
वर्गात साहेब आला आणि ते आला बा साहेब तो नाही अभंगावर यायचं ना आपल्याला काकड्यापर्यंत जाऊ आपण बरोबर. साहेब आला वर्गामध्ये आणि ते शिक्षक सांगायला लागला म्हणे मस्त पोरं आहेत आमच्याकडे. साहेब आला पोट्ट्याला म्हणतो उडबे पोट्ट्या ते शिवधनुष्य कोण तोडलं म्हणे. ती पोट्ट उभं राहायला म्हणतं मायच्या गुरुजी मी नाही तोडलं म्हणे. अबे मास्तरला म्हणे असं शिकवते का पोट्ट्याले. मास्तर म्हणतो ती बाळू आहे का ते तोडूच शकत नाही म्हणले गरीब पोट्ट आहे म्हणते. अबे काय करावं नाही आता. मग ते जातं हेडमास्तरकडे. हेडमास्तरला म्हणतो पाना पोट्टा असं म्हणतो मास्तर असं म्हणतो. हेडमास्तर म्हणतो त्यांनी तोडलं म्हणून असं पाहिजे का तुम्हाला. वल्ली फोकाना म्हणतो मारून मारून कबूलच करून घेतो म्हणजे त्यांनी तोडलं म्हणून. आता तर कायच करावा म्हणून शिक्षण मंत्र्याला पत्र लिहिलं होतं त्यांनी. पोट्ट्याला विचारलं शिवधनुष्य कोणी तोडलं ते म्हणतो मायच्यानं मी नाही तोडलं. मास्तर म्हणून राहिला म्हणे लय गरीब पोट्टा आहे तोडू शकत नाही. आणि हेडमास्तर म्हणतो वल्ली फोकाना मारून मारून कबूल करतो. शिक्षण मंत्र्याचं उत्तर आलं. शिक्षण मंत्र्याचं आलं पत्र रिटर्न. लय वळवळ करू नका म्हणे आचारसंहिता चालू आहे पुढच्या वेळेला 2-4 धनुष्य जास्त घ्या पण प्रकरण मिटून टाका म्हणे. आता तर कायच करावं. आता हे सांगा कोणाला बा एवढी खतखत मनातली. उरली सुरली एक हक्काची बायको घरी येतं तिला म्हणतो ऐक ना रे तुम्ही काय ऐकणार लई खळखळ खतखत होऊन राहिली म्हणे मला. नाही म्हणे मला काम आहे नाही ऐकणार बी म्हणे सांगू तरी कोणाला. ते म्हणे पोट्टा असं म्हणलं. मास्तर म्हणतो ती गरीब पोट्ट आहे तोडू शकत नाही. हेडमास्तर म्हणतो वल्ली फोकाना कबूलच करून घेतो. शिक्षण मंत्री म्हणतो आचारसंहिता चालू आहे पुढच्या वेळेला 2-4 धनुष्य जास्त घ्या पण गप्प बसा म्हणे. आता बायको म्हणते मला नका सांगू म्हणे तुम्ही तोडा असं नाही त्या पोट्ट्यावर आरोप घेता म्हणे. अशी शिक्षण व्यवस्था आणि कसं आपल्या देशाला फार मोठा इतिहास आहे आपण विसरून जातो सहजासहज. मंडळी आपल्या भारत देशाचा इतिहास पाहायला गेलं अभंगाकडे जाण्यापूर्वी आपल्याला 5 ते 4 मिनिटांमध्ये पाहता येतो. मंडळी लोक भारताला माता म्हणतात हे आमच्या देशाचं श्रेष्ठत्व आहे. अरे जन्म देणाऱ्या आईला लोक मम्मी म्हणतात पण आमच्या ज्ञानोबा रायाला लोक माऊली म्हणतात. हे आमच्या ज्ञानोबा रायांचं श्रेष्ठत्व आहे. त्या दिशेने आमची पावलं पडली पाहिजेत. आमच्या देशाचा सर्वात पहिला अपमान झाला इसवी सन 712 मध्ये. राजपूत समाजाचा पहिला राजा पराभूत झाला त्याचं नाव होतं दाहिल. दुसरा राजा पराभूत झाला इसवी सन 736 मध्ये त्याचं नाव होतं रवळ बाप्पा. आमच्या देशामध्ये सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं 1026 मध्ये त्याचं नाव होतं सुलतान अहमद. सुलतान अहमद मेला 1030 मध्ये. पुन्हा सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं 1191 मध्ये. 1206 मध्ये मोहम्मद भुरी आणि पृथ्वीराज चव्हाण गेले. त्या दरम्यान 1236 ते 1240 गुलाम घराण्याची पहिली बाई दिल्लीच्या गादीवर बसली. तिचं नाव होतं रजिया सुलताना. 1290 जलालुद्दीन खिलजीनं खिलजी मौजमची स्थापना केली आणि तो दिल्लीच्या गादीवर बसला. 1296 त्याच्या सख्या पुतण्यानं खून केला आणि तो दिल्लीच्या गादीवर बसला. त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. 3 जानेवारी 1303 त्यानं चित्तोड गडावरती स्वारी केली. त्यावेळेला 30,000 राजपुताच्या पुरी अग्निकुंडामध्ये उड्या मारून मेल्या. मग त्यानं राणी पद्मिनीला पत्र पाठवलं की तू माझी राणी हो तुला सुखात ठेवीन. राणी पद्मिनीनं उलट उत्तर दिलं ऐ खिलजी तेरे जैसा पापी हिंदुस्तानी औरत को छू नहीं सकता क्योंकि हिंदुस्तानी औरत को छूने के लिए कलेजा भी हिंदुस्तानी शेर का चाहिए. तेरे जैसा विदेशी कुत्ता तो हमारी माँ बहन की तरफ बुरी नजर से देख भी नहीं सकता. 3 जानेवारी 1303 महाराष्ट्राच्या बाहेर रक्ताचे पूर आणि मुडद्याचे डोंगर उभे राहत होते. पण माझ्या महाराष्ट्रातला वारकरी संध्याकाळी हरिपाठ झाल्यानंतर जो जे वांछील तो ते लाहो असा आनंदानं म्हणत होता. ही ज्ञानोबा रायांची पुण्याई. कोलंबसनं अटलांटिक महासागराला राऊंड मारला. युरोप अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांचा शोध लागला 1442 मध्ये. 20 मे 1498 वास्को द गामा भारतामध्ये आला. 1526 बाबर आला. 28 हाज बाबर अयोध्यामध्ये गेला. तिथं त्यानं नमाज पडली आणि म्हणून त्याच्या नावानं बाबरी मस्जिद तयार झाली आणि पुढे तोच वादग्रस्त मुद्दा ठरला. मंडळी काळ पुढे जातच राहिला.
1725 ला अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला. 1857 ची लढाई झाली. 82 ला वंदे मातरम गीत लिहिलं आणि हेच वंदे मातरम पुढे देशाची अस्मिता ठरली. 96 ला विवेकानंदांनी भगव्या कपड्याची ताकद अमेरिकेला दाखवून दिली. 1902 ला विवेकानंद गेले. 1910 लोकमान्य टिळक गेले आणि 21 ला आमच्या देशामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस स्वराज्य पक्षात गेले. 23 ला सरकारच्या विरोधात बिनविरोध निवडून आले. 24 ला त्यांना अटक झाली आणि 27 ला त्यांची सुटका झाली. 1930 ला गांधी युगाची सुरुवात झाली आणि मंडळी 1936 साली महात्मा गांधींनी काँग्रेसचं 50 नंबरचं पहिलं अधिवेशन उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात फैजपूर मध्ये घेतलं. 1936 मध्ये 42 चा लढा झाला. ऑगस्टची क्रांती झाली. 3 जून 1947 ला माउंट बॅटन योजना आली आणि 15 ऑगस्ट 1947 ला लोक म्हणत होते की भारत स्वातंत्र्य झाला, मात्र आम्ही म्हणत होतो आमच्या देशाचे तुकडे झाले. त्या दरम्यान 26 नोव्हेंबर 1949 ला घटना केंद्रामध्ये गेली. 26 जानेवारी 1950 ला ती अंमलात आली. पण दरम्यानच्या काळामध्ये 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर घटना समितीचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांनी राजीनामा दिला आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. मंडळी, बाबासाहेबांनी एकूण 11 अधिवेशनं घेतली, 11 उपसमित्या स्थापन केल्या आणि मग या देशाची घटना तयार झाली. 13 जून 1952 ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली. 53 ला आंध्र प्रदेश कर्नाटक एकत्रित जन्माला आला. 56 ला मुंबई गुजरात महाराष्ट्र एकत्रित जन्माला आला आणि 1 मे 1960 ला मुंबई गुजरात मधून सुटली आणि महाराष्ट्राच्या पदरात पडली. 61 ला विदेशी आक्रमण झालं. 62 शांततेत गेलं. 65 ला पुन्हा विदेशी आक्रमण झालं. 10 जानेवारी 1966 ला ताशकंदचा करार झाला. लाल बहादूर शास्त्री सारखा हिरा गेला आणि इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. 69 ला या बाईनं 14 बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. पुन्हा 71 ला विदेशी आक्रमण झालं. 72 ला घाशीराम कोतवाल नाटक चर्चेमध्ये आलं आणि शिवाजीराव 25 डिसेंबर 1972 ला ख्रिसमस नाताळच्या दिवशी मी या जगामध्ये आलो. काळ पुढे जातच राहिला. 75 ला बिग बी अमिताभ आणि ही मॅन धर्मेंद्रचा शोले सुपरहिट झाला. 81 ला संगणक युगाची सुरुवात झाली. 83 ला कपिल देवनं वर्ल्ड कप आणला. 84 ला इंदिरा गांधी गेल्या. 89 ला 18 वर्षाच्या पोराला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी प्रयत्न केले आणि 18 वर्षाला मतदान सुरू झालं. 89 मध्ये 91 ला राजीव गेले. 92 ला गॅट करार झाला. 93 ला किल्लारीचा भूकंप झाला. 94 ला त्याच भूकंपावरती अनेकांनी पोट भरले. 95 ला शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नातलं सरकार महाराष्ट्रावरती आलं. 96 ला कल्पना चावला अंतराळामध्ये जाऊन आली. 1999 ला पाकिस्ताननं कारगिलवरती आक्रमण केलं. 2001 ला माहितीचा अधिकार केंद्रात गेला आणि विलासराव आणि अण्णा हजारेने तो मंजूर केला आणि 10वी नापास पोट्टा क्लास 1 ऑफिसरला टेन्शन द्यायला लागला. 2005 पासून 2006 ला महाराष्ट्राची प्रतिभा देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत गेली. 2007 ला आम्ही देशाच्या उच्च ठिकाणी पावलं टाकणारच होतो, पण जागतिक महासत्ता बिघडली आणि खऱ्या अर्थानं आम्ही जागतिक मंदीमध्ये येऊन सापडलो. 2008 ला आम्ही बरेच प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. 2009 ला 6वं वेतन केंद्रात गेलं. 10 ला ते मंजूर झालं आणि मग घरचं काम करून सरकारी पगार घेणारे गव्हर्नमेंट सर्वंट वाढले. पहिला टोल झाला की पिरियड घ्यायला वर्गात जायचं. दुसरा टोल झाला की पिरियड संपून बाहेर यायचं. मधल्या दोन्ही टोलच्या मध्ये कोणाची टोलवा करता म्हणून कॉप्या करून पोरं पास होतात. मंडळी, आपला देश 4 लोक सांभाळतात. पहिला डॉक्टर, दुसरा शिक्षक, तिसरा पुढारी आणि चौथे महाराज. मंडळी, अरे डॉक्टर खोटं बोलला तर शरीराचा नाश झाला. शिक्षक खोटं बोलला तर विद्यार्थ्याचा नाश झाला. पुढारी खोटं बोलला तर देशाचा नाश झाला आणि साधू खोटं बोलला तर संस्कृतीचा नाश झाला. मग याचाही विचार आपल्याला करावा लागेल. तुम्ही पहा, साधा टायपिंग करणारा टायपिस्ट सुद्धा महिन्याला 10-12 हजार रुपये पगार घेतो.
पण एक शब्दही कुठं चुकू देत नाही. आणि आम्ही महिन्याला 1,00,000 सव्वा लाख रुपये पगार घेतो, तरी सुद्धा पाऊण तासाचं लेक्चर वयाच्या 45व्या वर्षापर्यंत आम्हाला विद्यार्थ्याला शिकवताच येत नाही. ही त्यांच्याशी केलेली प्रतारणा नाही का? मग आपण किती जण सत्यामध्ये वागतो? आपली देशाच्या प्रती किती निष्ठा आहे? अरे देशानं माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी देशासाठी काय करतो हे फार महत्वाचं आहे. मग जो माणूस ज्या देशामध्ये जन्माला आला तो देश त्याला आवडावा, ज्या धर्मामध्ये जन्माला आला तो धर्म त्याला आवडावा, आणि ज्या देवाबद्दल त्याची निष्ठा आहे तो देव त्याला आवडावा. असे काही प्रश्न घेऊन आमच्या रावरीचे लोक निघाले रे देहूला. आणि प्रवास करीत 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 तुकाराम महाराजांना शोधलं. हे गेले त्यावेळेला तुकाराम महाराज अंगणामध्ये भजन करत बसले होते. तुकाराम महाराजांचा एक स्थायी भाव असा होता की ते आपल्या जीवनातला वेळ व्यर्थ वाया घालीत नव्हते. गेले तेव्हा काय चालू होतं त्यांचं? सदा नाम घोष तुकाराम महाराज वेळेला खूप किंमत द्यायचे आणि द्यावी. बिकॉज टाइम इज मनी बट बेटर दॅन टाइम इज व्हॅल्यू. लोक म्हणतात टाइम इज मनी, व्हॅल्यू. वेळेला किती किंमत आहे एका मिनिटामध्ये पाहून मग पुढे जाऊ. मंडळी 365 दिवसाचा जो कालावधी आहे त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. या एका वर्षाच्या वेळेला महत्त्व किती आहे ते 10वीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा, म्हणजे एका वर्षाच्या वेळेचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. एका वर्षानंतर आपण एका महिन्याचं पाहू. आपल्या अल्पशा आयुष्यामध्ये एका महिन्याच्या वेळेला महत्त्व किती आहे ते 8व्या महिन्यामध्ये बाळंतीण होणाऱ्या महिलेला विचारा, म्हणजे एका महिन्याच्या वेळेचं महत्त्व कळेल. एका महिन्यानंतर आपण एका आठवड्याचं पाहू. एका आठवड्याच्या वेळेला महत्त्व किती आहे ते एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, म्हणजे आठवड्याच्या वेळेचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. एका आठवड्यानंतर आपण एका दिवसाचं पाहू. अरे दिवसभर काबाड कष्ट करणारा तो मजूर पहा आणि संध्याकाळी मात्र त्याला मजुरी मिळत नाही. त्या मजुराला विचारा एका दिवसाच्या वेळेला महत्त्व किती आहे. एका दिवसानंतर आपण एका तासाचं पाहू. 1 तास आपला मृत्यू पुढे ढकलण्यासाठी राजा सिकंदरनं आपलं अर्धराज्य देऊ केलं. त्या राजा सिकंदरला विचारा एका तासाच्या वेळेला महत्त्व किती आहे. एका तासानंतर आपण एका मिनिटाचं पाहू की ज्या वेळेला अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळली आणि ती इमारत कोसळण्याच्या बरोबर 1 मिनिट तो इसम त्या इमारतीच्या बाहेर पडला. त्याला विचारा एका मिनिटाच्या वेळेला महत्त्व किती आहे. एका मिनिटानंतर आपण एका सेकंदाचं पाहू की धावणारा धावपटू आहे आणि धावता धावता केवळ एका सेकंदानं मागे पडला.
म्हणून सुवर्ण पदक जिंकू शकला नाही. त्या धावपटूला विचारा, एका सेकंदाच्या वेळेला महत्व किती आहे. अरे इतरावरती टीका करण्यासाठी जो वेळ आपण खर्च करतो तोच स्वतःच्या सुधारणेसाठी खर्च करा. मग इतरावरती टीका करायला वेळ राहणार नाही आणि मी सुद्धा तुमचा आता अधिक वेळ घेणार नाही. आवडलं नाही काय? नाही आवडलं? माहितीला आलो का आपण? वेळेचं मी महत्व सांगितलं, आवडलं नाही का? आवडलं म्हणून टाळ्या वाजायला पैसे लागते का? म्हणून टाइम इज मनी बट बेटर दॅन टाइम इज व्हॅल्यू. जीवनामध्ये वेळेला महत्त्व द्यावं. काही लोक शिवाजीराव नको तिकडंच वेळ घालतील. आता तर नुसता सुकाळच आहे वेळ घालायला. दारू का प्यायची गोष्ट आहे का? अहो 4 पायाचं गाढवा पुढं ठेवली तर फुर्र करता येते. 2 पायाचं गाढव घटाघट पिते. म्हणजे ज्या बाईचं नवरा पियत असून तिले माहिती काय त्रास होत होतो. एका बाईचं नवरा आलाच पिऊन, मग ती गप नाही राहते. शेजारणीकडे गेली, शेजारणीला म्हणते, सावित्रीबाई तुमचं लाटणं द्यावं मला. म्हणे काय आले? मी आमचे हे घेऊन आले. ती म्हणती लवकर परत करा, आमचा यांचा यायचा टाईम झाला म्हणते. एका बाईचा नवरा ती एवढा पिऊन राहिला, एवढा पिऊन राहिला. ती नवऱ्याला म्हणजे काय हो लई पिऊन राहिले म्हणे दारू एवढी भारी आहे का म्हणे. एक तर मले सोडा नाही तर दारूले सोडा. ती म्हण मायच्या मी तुले सोडी पण दारूले सोडणार नाही. ती म्हणती एवढी भारी आहे का दारू, आपण पिऊ पावाच म्हणते. इकडे पेते का बाया? नाही नाही, मी का पण विचारलं. मी युवाने जातो ना परदेशामध्ये. आता जानेवारी महिन्यात चाललो अमेरिकेमध्ये. म्हणजे तिथे जवळजवळ 5 वर्षामध्ये 45 देशात आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. शाहरुख खानचा तो डायलॉग आहे ना, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की थी कि हर जर्रे ने उसे तुमसे मिलाने की साजिश की, असं काहीतरी आहे ते. पण खरं आहे भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये 21वा श्लोक या लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आहे. पण त्याच्याबद्दल आहे, पण त्याच्यामध्ये प्रामाणिकता असावी लागते. म्हणून मी महिन्यात बाया पेत्यात दारू, म्हणून मी म्हणलं इकडे पेत्या का. ती जाती दारूच्या दुकानात. लोक तिथं वाकडे तिकडे तोंड करून पिऊन राहिले. कोणी शेंगदाणे फुटाणे खाऊन राहिले, कोणी थुकून राहिले. ते म्हणते बाया बाय लई खराब आहे दारू. घरी आल्यावर नवऱ्याला म्हणते का हो एवढी खराब आहे का दारू, इतकं वाकडं तोंड करून पिऊन राहिले. ते म्हणतो तुले का वाटलं गोट्या मारायला जातो का मी? अरे आमच्या संत कबीर दासांनी काय सांगितलंय, जाम पे जाम पीने से क्या होगा, सुबह पी शाम उतर जाएगी, तू हरि नाम का प्याला पी तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून असं हरिनाम करत बसली होती. ती वेळ घालीत नव्हती, म्हणून मी वेळेचं महत्व सांगून एवढा दिलो. मग काय करते राहतं बडबड. मी हे शिवाजीराव म्हणले बडबड कर म्हणून मी आलो. मग विचारलं बा तुकाराम महाराज एक प्रश्न आहे म्हणे, आमचे 2-3 प्रश्न आहेत म्हणे, विचारा. म्हणे तुम्ही एवढं लोकांना एकादशी करायला लाविता, उपास करून मारिता, आळंदी पंढरपूरला नेता दिंडीला, लोकांचे हाल हाल करता, याचा काही फायदा तुम्हाला झाला का म्हणे. तुकाराम महाराजांनी डोक्याला हात लावून घेतला म्हणे, आबी हे लोकांनी कसं सांगू म्हणे, नाम घेता वाया गेला पैसा. नामामध्ये खूप शक्ती आहे. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. तर लोक माळेवर लक्ष ठेवते, किती लक्ष झाली त्याचा उपयोगच नाही. लक्ष माळेवर पाहिजे, किती लक्ष झाली होय गरजच नाही. आणि मग एक दिवस अशी अवस्था येते की माला जपही न कर जपही, जिव्हा जपही न राम, मेरा सुमिरन हरी करे मै पावा विश्राम. अति निष्ठा असेल तर तो देव. शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला. तुकाराम महाराज म्हणले हो. मग म्हणे तुकाराम महाराज याच्यासाठी तुम्ही नेमकं केलं काय म्हणे, तुमचा देव कोणता म्हणे. आमचा म्हणे फार विश्वंभर बाबापासून आमचा विठ्ठल कुळीचे दैवत. मग म्हणे आम्ही जर दुसरा देव पाहिला तर चालायचं नाही म्हणे. चालतं ना म्हणे. जा म्हणे तुम्ही 15-20 वर्ष एखादा देव पहा, त्याची चांगली सेवा करा आणि आल्यानंतर मात्र मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या गड्या हो तुम्ही.
माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा माझ्या त्या पांडुरंगासारखा तो आहे का ते सांगा म्हणतो मला. तुकाराम महाराज म्हणले हो देव कितीतरी भेटतील, कारण हेंदरी शेंदरी दैवते कोण पूजिते भूते खेते. मग तुकाराम महाराज तुमचा विठ्ठल आहे, आम्ही मग तोच धरून चालू म्हणे. मग तुम्ही याच्यासाठी पहिली कृती काय केली? तर त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणाले मी जगातल्या सगळ्या नात्यांचा अभ्यास केला. जगात का नाते थोडी आहेत का महाराज? मामा काका मामी मावशी साडू मेवणा मेवणी सगळंच आहे. याच्यातलं एक नातं वेगळं वाटलं म्हणजे मला. आणि त्या नात्यामध्ये त्याच्यात बदली कामगार चालतच नाही. एखादा कामगार आजारी पडला तर जात नाही बा कामाला. म्हणजे बदली चालतच नाही. कीर्तनानं चालतं बदली. जे महाराज मिळाले तर ते चालून जातं. आज तसंच काही झालं असतं पण मी नाही होऊन दिलं, म्हणलं नको त्रास झाला तरी चालेल. मला सांगा महाराज तुम्ही कुठे राहता? हां बीड शहरामध्ये. बरं. आणि जर इकडे यायच्या आधी जर थंडी ताप आला असतं तर काय म्हणले असते तुम्ही? तब्येत बरोबर नाही मी नाही येणार ना. मग मला सांगा टायफॉइड कावीळ आणि मलेरिया असल्यावर काय करताना जाताल का तुम्ही? मला एकदा टायफॉइड कावीळ आणि मलेरिया होता. मुक्ताईनगरच्या पुढे बऱ्हाणपूर आहे तिथे गेलो होतो. हो म्हणजे जाऊच तर असा तिथं मुक्ताईनगरमध्ये एक माझे मित्र आहेत चंदू पाटील, त्यांनी डॉक्टर बोलवला, सलाईन चालू केलं, परत पुढं गेलो. पण मी स्टेजवर नीट होतो बरोबर. हो कार्यक्रम संपला परत आलो, कारण एवढी लोक तिथं थांबून. पण मला ऑप्शन नाही ना, मीच लागतो, पर्यायच नाही. पण मी म्हणून आजही इथे आलो. आता इतके लांब म्हणलं चलाच. उद्या जर नाही मी आलो तर ती लोक त्यांना म्हणते येड्यात काढलं आम्हाला. म्हणून मी वचन दिलं होतं. हे वचन आश्वासन नाही, वचन हे पूर्ण करण्यासाठी असतं. म्हणून निष्ठ्याने चालतो मी. आणि मला काय नाही, मेलेलो तेव्हाच आहे ना मी. त्याच्यामुळं बोनस आहे मला आयुष्यात.
आणि म्हणून ते वाटत जाते मी सगळ्याला वाटतो. पण वाटल्यानं कमी पडत नाही. तुम्ही पहा करून एखादं कर्म केल्यानंतर त्या कर्माचं जर फळ आपल्याला मिळालं नाही तर समजून जायचं भगवंताच्या अकाउंटमध्ये FD झालं आणि रिटर्न मिळताना कंपाऊंड इंटरेस्टनं मिळणार आहे. भगवंताची करंगळी कापली, द्रौपदीनं पाहिलं नाही शालू बिलू किती महागाचा आहे, लगेच बांधला. आणि ज्या वेळेला द्रौपदी वस्त्रहरण झालं त्यावेळेला भगवंताने कंपाऊंड इंटरेस्टनं परत केलं. किती परत केलं तर दुःशासनाला माहीत आहे. म्हणून त्या देवाच्या प्रती आदर सद्भाव निष्ठा अशी. आणि मग ते नाते पाहिले म्हणे मी तुकाराम महाराज म्हणे. आणि मग ते नातं बाजूला काढलं का ज्याच्यात बदली कामगार चालत नाही. एकाची आई मेली बा, लागलं रडायला, माझे मेली माझे मेली माझे मेली. 8 दिवस झाले उपाशी राहिलं. जवळजवळ 8व्या दिवशी 32 म्हाताऱ्या आल्या, ते सगळ्या आउट ऑफ 75 अशा. हो आणि काऊन रडतो रे भावड्या म्हणे, माझे मेली मुली आई म्हणणं. मग नाही ती या सगळ्याला ताया म्हणणं पटलं. मग त्याले 8 दिवसाचं उपाशी पटलं. उठलं उपोषणच सुटलं. मग चतकूर भाकरीचा एक घास करायला लागला. खाताही घासन म्हणते. एक आई मिली ती एवढ्या आया आल्या म्हणे, एक मागितली ती एवढ्या आल्या म्हणे, आयाच आया खायाच खाया. 15 दिवस झाले व त्याची बहीण मेली. लागलं रडायला, माई बहीण मेली मला राखी कोण बांधीन. 3ऱ्या 4थ्या दिवशी 42 तायड्या घरी. हो मी भावड्या जेवणा म्हणे माई बहीण मेली म्हणे, मरुदीन तावती म्हणे, मी आहे ना एक तायडी म्हणे, नाही ते आम्ही सगळ्यात तायड्या. उठलं ते बी उठलं सुटलं उठपोषण त्याला कळलं सगळं. ते म्हणतो आता तर काय बा राखी पौर्णिमेला एका हातावर नाही पुरले तर 2 हातावर राख्या बांधीन. आणि ते भाऊबीजेला तर म्हणे करदुऱ्याचा कासरा केळी म्हणे एवढा म्हणे. हा एवढे करदुरे येते म्हणे. आई गेली आई मिळाली, बहीण गेली बहिणी मिळाल्या, अनेक वचनात मिळाल्या. पुन्हा यमराज आला की त्याच्यात काय पाहुणा आहे का दूधवाला आहे तो सारखाच यायला. पण दृष्टांत आहे, दृष्टांतामध्ये काय होते सिद्धांत कळण्यासाठी जी युक्ती करावी लागते त्याला दृष्टांत असं म्हणतात. आला पाहिजे बरं यम पण ते जायचं ठरलं का तिथे काय फुकत नाही बरं. ते व्हॉट्सअपवरला मध्ये एक मेसेज वाचायला मिळाला. हो आमच्या मित्राची बायकोलाही चाटाळ राहते म्हणे आणि यम येतो तिच्या घरी. तो चाल ती हो यम भाऊ या ना लई दिवसातून आले. पण तू लई दिवसातून नाही पहिल्यांदाच आलो आहे म्हणे. चाल लवकर. तीन कुठं म्हणे चल तुझा नंबर लागला म्हणे. असं का म्हणे थांबा म्हणे यम भाऊ आले तर पहिल्यांदा मग माझ्या हातचं सरबत घेऊन जाणं म्हणे. सरबत करती एवढ्या झोपेच्या गोळ्या टाकते त्याच्यात यमाच्या ठरवातात. ती झोपून जाते बा. हातात त्या यमाची यादी घेते ती 1 नंबरला तिचं नाव राहतं. ती दुसरा कागद काढी तिचं नाव सगळ्यात खाली लिहिते. लई मोठी लांब यादी. यमच 4 तासाने उठतो म्हणतो हो मस्त झोप झाली म्हणे माऊली मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता. मी माझा निर्णय बदलावला म्हणे. काय आता म्हणे तो नाव 1 नंबरला होतं मी उलटी सुरुवात करणार आहे म्हणे आता. हो मी मरणाला तिथं चॅलेंजच नाही वशिला नाहीच आहे. आता कोणी येऊन करायला का जे जागा चालव आधी तुही मेली ना म्हणते मरू दे. याच्यात बदली कामगार चालत नाही. पत्नी मेली किंवा पती मेला तर त्याच्यात आणि तेच नातं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ते पतिव्रतेचं नातं त्या भगवंताशी जोडलं. पतिव्रते जैसा
भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही त्या देवाची फक्त पत्नी व्रतात झालो, देवाला नवराज करून घेतलं म्हणे. याच्यातही पहा, पत्नी वेगळी आणि पतिव्रता वेगळी. पत्नी आणि पतिव्रतेमध्ये अंतर किती असेल? इथून पैठण पासून थेट सिंदखेड राजा एवढं लांब. पत्नी व्हायला का लागते? लग्नात पोरगी पाहायला गेले, तिला सांगायचं ते चहा घेऊन जा, पोळी घेऊन जा. आली ती, तिला हळूच कोणतरी विचारते, पिवळ्या शर्टवाला आहे ना, ती पसंत आहे का? तिला नुसती मान हलवली तर बाद झालं. मग कपडेला नेली तर नेली, दागिन्याला नेली तर नेली, त्याची ठेवली. डायरेक्ट मंगल कार्यालयात बस गाडीत बसली. मग तिने हळद लावायची, त्याने हळद लावायची, झाली हळद. मग त्याने जायचं तिकडं त्याचा धिंगाणा घालायला, म्हणून जायचं मेकअप करायला. दुसऱ्या दिवशी ते जातं फिरायला. मग किती वाजता येईल? पोट्ट्याने ठरवलं तेव्हा लग्नपत्रिकेतले येतं 12:36, 12:42. ती लग्न लागेल तेव्हा, म्हणजे इथून पुढे पत्रिकेवर लिहूच नाही. पोट्टे दमून येतील तेव्हा लागेल लग्न, असं म्हणा. हो, प्रभू रामचंद्र 14 मिनिट उशीर झाला लग्नाला, तर 14 वर्षे जावं लागलं आपल्याला. आणि मग तिथं ते लग्नातही गोंधळच झाला. आता आला तिकडून नवरदेव मिरून का त्या पोट्टीला तिकडे न्यायचं पार गेटवर, आणि तिकडून ते दोन ते क्लारनेटवाले येते. काय कोणी काढलं गाणं, आणि त्याचं सुरू होतं गाणं, कोण बहारो फूल. अभि काय संबंध ते बहारो फुलचा आणि त्याचा? आणि आपले बावळे लोक त्याच्यावर अक्षता फेकीत राहते. 30-40 किलो अक्षता त्याच्यातच वाया जाते. काय पोट्टी आता एवढे आडवांच त्या पिपणी फेकीत राहते. ती पिपणी एकदा वाजानात उलटी करून पाहिले ती एवढी तांदूळ निघले त्याच्यात. हो, हां, काय पोट्टे तर पुत्तींच्या अंगावर फेकीत येत. हो, लय अवघड आहे ते. आणि मग तिने एकदम शुभमंगल सावधान झालं, एकमेकाच्या गळ्यात हात टाकले, सप्तपदी झाली ती पत्नी. ती पतिव्रता थोडी आहे अजून. पतिव्रता झाल्यानंतर अधिकार किती मोठा असतो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. याच्यासाठी भगवान दत्तात्रेयाचा अवतार आठवायचा. तिनंही देवांना बाळ केलं त्या पतिव्रतेनं. मग पत्नीची जर पतिव्रता होत असेल तर तिला शास्त्राने काही अटी घातल्या. हे कुठलं बोललं घेतं आमच्यातलं रावरीतलं येडं कुठलं म्हणतं? महाराज तुकाराम महाराज, पत्नीला जर पतिव्रता व्हायचं तर अटी कायला पाहिजे म्हणजे शास्त्राचे. घेऊन तू एवढा छान झाला का बाई? शास्त्रापेक्षा तू छान, तुला लई कळायला लागलं. MPSC UPSC परीक्षा द्यायची असेल तर त्याला पेपरही तसाच लागतो का? पहिली दुसरी तर देऊन चालते काय? क्लास 1 ऑफिसर व्हायचं त्याला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. म्हणून पत्नीला पतिव्रता होण्यासाठी शास्त्रानं काही अटी घातल्या आणि ती अट पूर्णच करावी लागते. इथे मनाचा शहाणपणा चालत नाही कुठेही. त्याच्यामुळे आपला वारकरी संप्रदाय टिकला. या वारकरी संप्रदायामध्ये कितीही मोठा असू द्या, कितीही शहाणा असू द्या, त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, विचार सागर सोडवला आहे, पंचदशी सोडवली, समजो 65 सोडवली. त्यांनी जर म्हणलं ना आळंदी पंढरपुरात वाळवंटात येऊन कीर्तन करताना ते म्हणलं ना, वारकरी भक्त आहो, आता मी फार मोठा शहाणा झालेलो आहे, आता फार मोठा विद्वान झालेला आहे, तेव्हा तुम्ही तुका म्हणे नामा म्हणे जनी म्हणे बंद करा, मी काय म्हणे आहेत का? हिंदी घरी जाऊन सांग बायकोला. हो, इथं तुका म्हणे नामा म्हणे जनी म्हणे लागेल. स्वशहानपणा करणारा माणूस गटांगळ्या खाल्ल्या वेळेसून राहतच नाही. म्हणून कधी तो अहंकार माणसाने धरूच नाही, अजिबात नाही. आणि त्या देवाबद्दल आपण
वर्णन करतो ना, देव 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 सच्चिदानंद, अहो तिथं ही आपल्याला फक्त नामस्मरण आपण सामान्य माणसाने घ्यावं. भक्तीचे गीतेमध्ये आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे. ज्ञानयोग ते आपल्या बस की बातच नाही. पाही पा लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे, अवघड आहे ते सच्चिदानंद देवाचं रूप. आणि तरीही अनेक लोकांच्या अंगामध्ये देव काय येतो मला कळत नाही बा. हो, अवघड आहे ते सच्चिदानंद रूपाचं वर्णन. अवघड, इतकं अवघड, अक्कल जाम होऊन जाते. सच्चित आनंद, व्यवस्थित ऐका, कळेल पहा. सच्चित आनंद. सत म्हणजे वस्तू निरपेक्ष अस्तित्व, चित म्हणजे देह निरपेक्ष ज्ञान, आणि आनंद म्हणजे इंद्रिय निरपेक्ष सुख. इतका अवघड अर्थ आहे त्या सच्चिदानंदाचा. आणि त्याच्यामुळे मग त्याला साऊंड ऑफ सायलेन्स म्हणूया, अनाहत ध्वनी. कळते ते, कळायला लागल्यावर हळूहळू. मग तो देव, तो सच्चिदानंद, मग तो तिला ती शक्ती देतो पतिव्रता झाल्यानंतर. मग तुकाराम महाराज म्हणले, मग तुकाराम महाराज जाऊन द्या ना, आता 11 वाजत आले, सांगून टाका ना अट काय व तुमची. ती पहिली अट, पतीची या मता अनुसरुनिया पतिव्रता. माऊली म्हणतात पतीची या मता. पतीची या मता म्हणजे आपल्या माताने पत्ती फिरवायचंच नाही. हो, त्याच्याशी एकदा लग्न झालं का आपल्या माताला मूत माती देणे. आजकाल बाया सहज नवऱ्याची सहज अक्कल काढते. अहो तुम्हाला काही समजतच नाही, तुम्हाला काही अक्कलच नाही. तर हो बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे? ती बरोबर करून राहिली पोट्या तुला, आणि म्हणतो बरोबर आहे म्हणून. अवघड आहे, अवघड आहे. पण खेड्याकडे पाहिल्यानंतर एक लक्षात येतं, भारतीय संस्कृतीचं जतन करण्याचं काम खऱ्या अर्थानं ग्रामीण भागानं केलं आहे. शहरानं मात्र त्याची वाट लावली आणि खेड्यामध्येच ही संस्कृती पाहायला मिळते. आता काही खेडे आधुनिकतेकडे चालले, ठीक आहे ना, आधुनिक परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आधुनिकतेकडे जा. काही जास्त शिकणाऱ्यांना वाटून जातं आम्ही फार शिकलो. मंडळी, दांडेकर मामांनी PhD केलं होतं. PhD करण्याकरता पोस्ट ग्रॅज्युएट व्हावं लागतं. मी सुद्धा MPSC पास झाल्यावर MA ला बसलो आणि आमच्या राहुरी कॉलेजला एक्सटर्नल बसलो आणि मला शाहिरीमध्ये प्रबंध लिहायचा होता. पण वर्गात गेलो, माझ्यासाठी ते मास्तर कॉन्फरन्स हॉलला लेक्चर घ्यायला लागले. पण बाकीच्या पोट्ट्यावर दडपण यायला लागलं आणि डायरेक्ट पेपरला गेलो. मी नुसताच पास झालो. नुसता पास चालत नाही, PhDच्या एंट्रन्सला जाण्यासाठी B+ मार्किंग असावं लागतं. आणि मग राहून गेलं. पण 2 वर्षापूर्वी दिल्ली युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट दिली. म्हणजे मला एवढं त्याच्यासाठी लागत होतं की मलाही लोकांनी डॉक्टर विजय तनपुरे म्हणावं. मग बाकीचे अपंग म्हणतील विजय तनपुरे जर डॉक्टर झाले तर आपण निदान कंपाऊंडर तरी व्हावं. एवढ्यासाठी पण काही नाही, किती काही करा, फक्त त्या भावात जगू नका, करता भाव स्वतःकडे घेऊ नका. आणि मग पहा जीवनामध्ये किती आनंद मिळतो आणि तो भगवान किती सहज भेटतो. अरे प्रत्येक श्वासा गणिक तो आपल्याला भेटत असतो. आणि भगवान तरी काय हो वेगळा. 2 कडवे 2 चरण माझ्याकडे उधार राहिले. आता हे केव्हा तरी येईल. मी ते एखादं म्हणून येऊनच नाही राहिलं म्हणून आधी 11 वाजले ते म्हणून मी 4 रात्री झालं जागा आहे. मी जवळ 4 कशा 5 रात्री. पण जाणवत नसं अजिबात काही, जाणवणारच नाही. कारण ते केलं की स्वतःवर काम होतं. मग वामनपाईचं वाक्य आठवतं, खरंच तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून भारतीय संस्कृतीचं जतन आपण करावं. किती दिवस माणूस जगला यापेक्षा जगला कसा याला फार महत्त्व आहे. राहिलेले 2 चरण कधीतरी भविष्यामध्ये जगलो वाचलो तर करीनच, नक्कीच येईल. म्हणजे मी यायला काय ते योग यावं लागतो. तुका म्हणे येथे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. पण 21 तारखेला महाराष्ट्राच्या या विधानसभेची निवडणूक आहे. प्रत्येकाने मतदान करा, आळस करू नका. अनेक जण मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून वाया घालवतात.
आपल्या भारत देशाला जागतिक महासत्ता बनवायचं असेल तर प्रत्येकानं योग्य माणसाला मतदान करावं आणि हे मतदान केल्यानंतर लोकशाही बळकट होणार आहे. आपल्याला जी घटनेनं अधिकार दिला आहे त्या घटनेनुसारच करतोय, बाकी वेगळं काही नाही. लोक पैसे घेतात व मतदानाचे, काही लोक 500 रुपये वगैरे घेतात. 500 रुपयाचा हिशोब करून पहा, दिवसाला फक्त 27 पैसे येत आहे त्याचं उत्तर. 27 पैसे तर भिकारी सुद्धा घेत नाही ना, चालतच नाही ते. एवढ्या हलकटवाने आपण आपलं स्वतःचं मतदान आहे ते आपली कर्तव्य आहे. म्हणून देशाच्या राष्ट्र उभारणीसाठी करावं. राष्ट्र उभारणीसाठी माणसानं काय काय केलंय. कोल्हापूरचे शाहू महाराज किती जणांना माहिती आहे, हात वर करा तर सांगायला माझ्या येईल काय. ते शाहू महाराज माहित नाही, कमाल झाली बाबा. 1 2 3 4 बस एवढ्यांनाच माहिती. बाकी सावित्रीबाई फुले माहितीत का कोणाला? 1 2 अगं महिलांना माहितीच नसतील त्या सावित्रीबाई फुले. अभि त्यांच्यामुळे तुम्ही शिकून राहिले ना. अभि अवघडे बाईत ते अवघडे. राजर्षी शाहू महाराजांना टॉन्सिलचा त्रास झाला आणि ऑपरेशन करायचं ठरलं, पण भारतात तो शोध नव्हता भूल देण्याचा, म्हणजे ॲनेस्थेसिया. लंडनला जाऊन ऑपरेशन करावं लागणार होतं. राजांच्या बरोबर शाहू महाराजांच्या बरोबर किती जण येणार असा हिशोब काढला तर 2 लाख रुपये तेव्हाचे निघाले. शाहू महाराजांनी सांगितलं ते 2 लाख रुपये द्या, मंजूर करून घेतला खर्च आणि सांगितलं की आपल्या कोल्हापूरच्या डॉक्टरला बोलवा आणि त्यांच्या हातून करा. भूल न देता टॉन्सिलचं ऑपरेशन केलं. तुम्ही चिमटा घेऊन पहा किती त्रास होतोय. इथं ते डायरेक्ट कापाकापी आणि त्या वाचलेल्या 2 लाखामध्ये राधानगरीचं धरण उभं केलं. याला म्हणतात राष्ट्र निर्मिती. 2 महिन्यापूर्वी आनंदवनला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दरवेळेस गेलो का मी, कारण माझा प्रवास चंद्रपूर ते इकडे कोल्हापूर असा राहतो कुठं बी. शेवटी तसंच आहे. आणि मग गेलो दरवेळेस जायचो त्या विकास भाऊ आमटेंकडे गप्पा मारत बसायचो. पण यावेळेस आमच्या मधुकरांना की समाधीवर बाबा आमटेंच्या घेऊन गेले. त्यावेळेला सांगितलं की बाबांनी सांगितलं मला जाळायचं नाही. म्हणलं का म्हणून? आणि ते बाबांनी सांगितलं मला जाळण्यासाठी जे लाकूड वाया जाईल त्या लाकडामधून किती कुटुंबाचे पुढील 6 महिने चुली पेटतील आणि मला माझ्या समाधीवर फूलसुद्धा कोणी घेऊन यायचं नाही. एक फूल असलेलं झाड लावा, म्हणजे दररोज एक फूल माझ्या समाधीवर पडेल. याला म्हणतात त्या सर्व परम समर्पण भाव. आणि मग तो नसल येत तर कशाला. म्हणजे कीर्तन हे माझ्या आनंदासाठी करतो, माझ्या आनंदासाठी. एवढी मंडळी येतात. आता मी काय हो, आमचे बाबा महाराज सातारकर येतात, चैतन्य देगलूरकर महाराज येतात. तुमच्या घरी सारखी ही मंडळी येतात सारखी. मी आळंदीत गेलो तर मला दिवस पुरत नाही. मग पृथ्वीराज जाधव येत ना, त्यांच्यापाशी जाऊन बसतो. काय 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 हो ही माणसं. अहो माझी आई वारली तर दररोज 400-500 लोक रोज यायचे. कुठून यायचे. ही माझी श्रीमंती आहे. नाहीतर कृष्णचंद्र ठाकूर वृंदावनची महाराज माहिती आहेत ना तुम्हाला? हां, एवढं मोठी भागवत कथा. मागे त्यांची पुण्याला झाली तर मला म्हणले महाराज जी आई आहे ना, आणि मी नेमका बाहेर होतो त्या दिवशी. त्या सिल्लोडमध्ये राधे ते देवकीनंदन ठाकूर महाराज माझा कार्यक्रम, त्यांचाही कथा दुपारी. असं झालं तर तिथं त्यांची भेट झाली, बराच वेळ मिळाला. आता तर आमचे बाबा किती जणाला माहिती, बद्रीनाथ बाबा तनपुरे पंढरपूरचे. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.